कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आदिनाथ, बस साहेब, काय चाललंय तुमचं? नेहमीच आहे का हे? म्हणजे तू बाहेर झोपतोस आणि ही आतमध्ये झोपते? काय ग पार्वती, काय विचारतोय मी? साहेब, झोपू द्या त्यांना बाहेरच. मी नाही घेणार त्यांना आत खोलीत झोपायला. का? म्हणजे भांडला बिडलात की काय तुम्ही? भांडण आणि यांच्या बरोबर मी मोलकरीनच आहे ना त्यांची. सारखं आपली एक काम झालं की दुसरं काम झालं की तिसरं काम सांगायचं. उठ म्हणलं की उठायचं, बस म्हणलं की बसायचं. काय तर म्हणे, कधी हातात चेपून दे, कधी पायात चेपून दे, कधी डोक्याला तेलच लावून दे. साहेब, मी करणारच ना समधी कामं. ह्यांच्या नावाचं गळ्यात मंगळसूत्र घातलंय ना मी, करावंच लागतात. आणि कधी मी नाही म्हणलंच नाही कामाला. पण माणुसकी नावाचा प्रकार आहे का नाही? दोन शब्द पिरमानं बोलू शकत नाही हो माणूस. सारखं आपलं बसकन वरडतोय अंगावर. म्हणजे नवरा बायकोची भांडण आहेत एवढंच ना? मला वाटलं काही गंभीर प्रकार आहे की काय. पण काय रे, तुला कळत नाही? तू लग्न करून घेऊन आलायस ना, तिला परक्याची पोर आहे ना ती, तिची जास्त काळजी घ्यायला पाहिजे एवढं कळत नाही तुला? कसं वागायला पाहिजे तिच्याशी? आता इथून पुढे जशी मला प्रिया आहे तशीच ही पार्वती. आणि जर का तू तिला त्रास दिला असं मला समजलं तर बघ. चुकलं आबासाहेब, चुकलं. आणि तू पण अगं जरा काळजी घे त्याची. दिवसभर काम करून थकून भागून येतो तो. हे बघा, दिवसभराची भांडणं आहेत ना, ती रात्री मिटली पाहिजे, तरच चांगला संसार होतो. कळलं का? वय साहेब. वय वय. अरे वय वय काय, तू सुद्धा तिची काळजी घे. तिला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन जात जा. हवं तर आमच्या प्रतापची बाईक घेऊन जा. पण जर मला पुन्हा तिची तक्रार आली ना तर गाठ माझ्याशी आहे. चालतंय. चालतंय. पण नुसतं उभं राहणार आहेस का? चला आतमध्ये. चला. आदित्य सर, हे बघा, आज चांगलंच तावडीत सापडलं असतो बघा. मला त्यावेळी जे सुचलं ते बोलले मी. पारू, यू आर माइंड ब्लोइंग. यू आर एन ॲब्सोल्यूट जीनियस पारू. आता परत ह्यांचं काय चाललंय कुसूर फुसूर? भांडत तर नाहीत ना? तुझ्याकडे प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं यार, आणि नसेल तरी ते तू शोधून काढतेस. अहो सर, आता तेव्हा जे सुचतं तेच मी बोलते आणि निघतो काही ना काहीतरी मार्ग. माइंड ब्लोइंग. ओके, आय थिंक सो आता ते गेले असतील. मी जातो परत बाहेर झोपायला. सांभाळून ना. हे घ्या, सांभाळून. पार्वती, काय झालं? मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची होती. बोला की. तुला माझ्याकडून एक गोष्ट ऐकायची खूप इच्छा आहे ना? कुठली? जी प्रत्येक बायकोला त्याच्या नवऱ्याकडून ऐकायची असते. त्याची बायको दिवसभर खूप काम करते, त्याचं घर सांभाळते, त्याची काळजी घेते, आणि त्या बदल्यात तिला तिच्या नवऱ्याकडून फक्त एकच वाक्य ऐकायचं असतं. पारू,
माझं खरंच खूप मनापासून प्रेम आहे तुझ्यावर. बाहेर मंदाताई आहे. पारू, मला असं वाटतंय की आज रात्री पण इथेच झोपावं लागेल. ठीक आहे, अंतरून घालूया. हा. पण पारू, बोला. एक बोलू? हम्म. मला खरंच खूप कौतुक वाटतं तुझं. किती राबतेस तू, इथेही आपल्या घरी पण. अजिबात थकत नाहीस यार. अगदी निस्वार्थ भावनेने करते सगळं. आय रिअली अप्रिशिएट इट. झोपूया. गुड नाईट. गुड नाईट. आदित्य सर, ते झोप नाही लागत आहे मला. का? एवढं काम करून पण? मग सर, तुम्ही एखादी गोष्ट सांगाल का मला? मी पारू, मी नाही सांगू शकत यार. मी तुझ्यासारखी गोष्ट नाही सांगू शकत. बघा ना, म्हणजे एखादी कुठली बी गोष्ट आठवते का ते? ओके, ठीक आहे, गोष्ट सांगतो. एक ना, एक छोट्या गावातली राजकुमारी असते. ती अचानक एका वेगळ्याच राज्यात जाते. ओके, तिथल्या सगळ्याच गोष्टी खूप नवीन असतात तिच्यासाठी, पण तरी ती तिथे मनापासून रमते. सगळ्या माणसांना आपलं करते. काय जादू असते नेमकी तिच्यातनं कळतच नाही. म्हणजे ती इतकं प्रेम कुठून आणते. त्याच राज्यात ना एक राजकुमार पण असतो. तो या राजकुमारीला बघून असं विचार करतो की कोण आहे अशी मुलगी, वेगळीच आहे. अशी माणसं असतात या जगात. इतकी निरागस, इतकी प्रेमळ, इतकी निस्वार्थ. पारू, जशी आहेस ना तशी खूप छान आहेस. अशीच आनंदी राहा. एकदम मस्त. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.